नमस्कार. बघा, आयोगाचा अत्यंत आवडीचा टॉपिक राज्यपाल आणि त्याच्या कलमा कशा लक्षात ठेवायच्या याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, राज्यपाल कलम 153 पासून सुरू होतं. बघा, 153 काय, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. बघा, आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर राज्यपाल पद हे आपण 1935च्या कायद्याने घेतलेले. कोणते? 1935. तर ते शेवटचे जे 35 आहेत त्याचे अंक बदलले तर 53 हा आकडा तयार होतो. म्हणजे 153 कलम काय, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल आणि आपण 1935च्या कायद्यातून घेतलेले. त्या 35ला त्याचे अंक अदलाबदल केले की 53 तयार होतं. त्यामुळे असं लक्षात ठेवा, 153 आहे, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. त्यानंतर 154 काय महत्त्वाचं नाही तेवढं, फक्त राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या नावाने चालतील एवढं सांगितलेलं आहे. त्यानंतर 155 महत्त्वाचं आहे. बघा, 153 आणि 55मध्ये नेहमी कन्फ्यूज होतं, तर ते कन्फ्युजन कसं टाळायचं बघा. आता 155 आहे की राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाईल आणि ती कॅनडाची पद्धत वापरलेली आहे. म्हणजे कॅनडासुद्धा त्यांचा राज्यपाल राष्ट्रपतीकडून निवडला जातो. तर बघा, आता याला कसं लक्षात ठेवायचं बघा. राष्ट्रपती काय करतात, पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात. राष्ट्रपती काय करतात, पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात आणि त्या शुभ मुहूर्तावर राज्यपालाची नेमणूक करतात. आता मी पंचांगामध्ये का म्हणलं मी, कारण बघा, हे बघा, 55 पंचांग, 55 पंचांग, हे दोन्ही शब्दाचा काय जुळतो, यमक जुळतो. बघा, 55 पंचांग, 55 पंचांग. म्हणजे आता दोन्ही कलमात फरक लक्षात घ्या. 155 काय, राज्यपालाची नेमणूक, आणि 153 काय, राज्यपाल पदाची तरतूद आहे. त्यामध्ये तिथं कन्फ्यूज होऊ देऊ नका. त्यानंतर 156 आहे, राज्यपाल पदाचा कार्यकाळ. बघा, तसा 5 वर्ष असतो, मात्र फिक्स नाही, त्यांना कधीही राष्ट्रपती काढून टाकू शकतात. तर कधीही काढून टाकलं की म्हणजे राष्ट्रपती काय करतात, त्यांना कधीही काढून टाकतात आणि छाकड्यात बसून त्याची विदाई करतात. छाकड्यात बसून त्याला घरी पाठवतात, असं लक्षात ठेवा. आता छाकडाच का म्हणलं मी, कारण बघा, 56 छाकडा, 56 छाकडा. छकडा म्हणजे काय, घोडागाडी. घोड्यागाडीला आपण छकडा म्हणतो. कारण बघा, 56 छकडा, दोन्ही शब्द सुरुवात छेने होती, म्हणून असं लक्षात ठेवा. छाकड्यात बसवतात आणि राष्ट्रपती त्याला विदाई करतात. त्यानंतर 57 आहे, अर्हता आणि पात्रता. अर्हता आणि पात्रता काय आहेत की ते भारतीय नागरिक असावा आणि 35 वर्षाचा असावा, या दोनच पात्रता आहेत. त्यानंतर 58 आहे, राज्यपाल पदाच्या अटी आणि शर्ती. आणि 59 आहे, राज्यपाल पदाची शपथ. हे कोण देतात, मुख्य न्यायाधीश. बघा, मुख्य न्यायाधीश शपथ देतात. तर याला कसं लक्षात ठेवायचं, राज्यपाल फक्त नवनाथ देवाची शपथ घेतात म्हणायचं. कोणाची? फक्त नवनाथ या देवाची शपथ घेतात राज्यपाल, फक्त नवनाथ. कारण 159मध्ये शेवटी 9 आहे. बघा, अशा ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.